नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याचं सोनं बघू शकता. त्यासोबत ऊसाचीही कटिंग चालू आहे. शेतकरी वर्ग ऊसवर तोडणी वर्ग सकाळ सकाळी आले होते. हे बघू शकता 4 वाजता यांचं काम सुरू होते. किती सुंदर असं शेतकऱ्याचं सोनं पिकून तयार आहे. आणि एक 15 दिवसामध्ये ह्या सर्व पिकाची कटिंग होईल. ऊसाची कटिंग इथं चालू आहे. आता भाताची ही कटिंग लवकरात लवकर होईल. इथं मंदिरही खूप सुंदर आहे, बघू शकता. जो सोन्याचा दर वाढत आहे त्या सोन्याला आणि ह्या सोन्याला, शेतकऱ्याच्या सोन्याला कंपॅरिझनमध्ये नाही घेऊ शकत. कारण जो रेट वाढत आहे ते सोनं आम्ही खाऊ शकत नाही आणि हे शेतकऱ्याचं सोनं खाल्ल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. मोठे मोठे प्लॉट लावलेले आहेत. सुंदर असा रस्ता हे किल्ला आहे इथे यायला. सकाळी सकाळी इथे येऊन मन प्रसन्न होतं. इथं मंदिरही आहे महादेवांचं, सुंदर असं मंदिर. गावकऱ्यांनी खूप सुंदर असा हा रस्ता, हे ठिकाण सुंदर बनवून ठेवलेलं आहे. कनेक्शन हे लाईटचं कनेक्शन आहे. निसर्ग पाहू शकता. आणि इथे चालू होती ऊसाची कटिंग. हे बिचारे मला वाटतं सकाळी 3-4 वाजता कामाला लागतात, जेणेकरून उन्हाचा त्यांना ताण पडू नये. आता हा एक ऊसाचा भाग बाकी आहे. बाकी त्याने 2 प्लॉट तिकडनं संपवलेत. बघू शकता किती सुंदर. इथंच एक व्यक्ती मशीनसाठी गवत कापत आहेत. पुढे जाऊन बघू आपण. त्या ऊसाची कटिंग झाल्यानंतर ह्या ऊसाला आता त्यांनी हात लावतील असं मला वाटतंय. कारण एक लेवल कोणतंही काम त्यांनी सुरू करतात एक साईड ठिकाणी. हे मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. हा सुंदर रस्ता, ही सुंदर निसर्ग, शेतकऱ्याचं सोनं, खूप सुंदर असा वातावरण. या वातावरणामध्ये अजून सूर्यदेवांचं आगमन झालं नाही. सूर्यदेवांच्या आगमनासाठी मी आलो होतो, पण अजून सूर्यदेव आले नाहीत. बघू, थोडं व्यायाम करू, त्यानंतर सूर्यदेवांचं दर्शन घेऊन आपण घरी जाऊया. हे बघा किती सुंदर असा कलर आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही माहीत नाही. हे 2 कलर आहेत बघा. हा एक, हा समोर एक आणि हा एक. म्हणजे 10-15-20 दिवसामध्ये ह्या पूर्ण शेताची कटिंग होऊन जाईल. 1 महिन्याभरात शेतकरी वर्ग भात आपल्या घरी घेऊन जातील.